मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा GB स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे माधवी, लेखक साहिल पाटील. पण गोष्ट सुरू करण्याआधी जर कोणी ह्या चॅनलवर पहिल्यांदाच आलेले असाल तर त्यांनी ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग अजिबात वेळ न घालवता गोष्टीला सुरुवात करूया. मला भीती वाटते. सतत कुणीतरी एकटक माझ्याकडे पाहते, धारदार नजर रोखून. ती अदृश्य खिळलेली नजर आता मला असह्य होते. जरा कुठे खटकन झालं की काळजात धस होते. अंगाचं मुटकुळ करून अंगभर ब्लँकेट गुंडाळून बसलोय, चोरट्या नजरेने सभोवार पाहात. जणू ती कुठूनही येईल, कधीही येईल. स्वतःच्याच घरात कुणाच्या तरी नजर कैदेत असल्यासारखं वाटते. सर्वत्र सामसूम आहे, सगळं कसं चिडीचूप. पण तरीही जणू एक गूढ आक्रोश भरलाय या वातावरणात, जो फक्त मलाच ऐकू येतोय. सभोवतालच्या या कुंद वातावरणात एक गूढ शांतता निर्माण होते. शांतता, नुसती शांतता. लोक म्हणतात शांततेतच मन स्थिर होतं, शांत होतं. मनाला एक वेगळंच समाधान लाभतं. अगदी काल परवापर्यंत माझंही तेच तर मत होतं. पण आज ही शांतता माझ्या जीवावर उठलीये. या रिकाम्या घरात स्वतःच्या सावलीची सुद्धा भीती वाटते. नाही म्हणायला घड्याळाच्या काट्यांची टिकटिक तेवढी आहे सोबतीला. पण त्यातूनही जणू आता तुझी वेळ भरलीये असंच ऐकू येतंय. पलंगावरून खाली उतरायचं धाडस नाहीये, पण त्यातून जणू आता तुझी वेळ भरलीये असंच ऐकू येतंय. पलंगावरून खाली उतरायचं धाडस नाहीये आता. नेटवर्कचा तर नामोनिशान नाही रात्रीपासून. सतत कुणाचा तरी आजूबाजूला वावर आहे असं जाणवतंय. क्वचित एखादी थंडगार बर्फाळ झुळूक अंगावरून जाते आणि सर्व अंगावरून शिरशिरी येते. विचार करून करून डोकं बधीर झाल्यासारखं झालंय. नुसता दगड झालाय मेंदूचा. या भल्या मोठ्या घरात आपण एकटेच एका अनोळखी शक्तीच्या नजरकैदेत अडकलोय. या नुसत्या विचारांनीच अंगाचा थरकाप होतोय. अनोळखी नाही, ती अनोळखी नक्कीच नाहीये माझ्यासाठी. सगळं काही सुरळीत चालू होतं माझं, अगदी सुखाने, राजरोस, बिनबोभाट, बेमालूमपणे. पण अतिउत्साहात आपणच आपल्या पायावर दोंडा मारून घेतो. तसंच झालं माझं. आणि आता हा एकांत, हे एकाकी पण खायला उठलंय मला. मी आणि माझी माधवी, दोघांचंच छोटंसं कुटुंब, अगदी स्वप्नातल्या राजा राणीसारखं. ते म्हणतात ना, माझ्या सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार. अगदी तसं. माधवीचं माझ्यावर खूप प्रेम होतं. एकदम परफेक्ट, आदर्श आणि सुयोग्य बायको होती ती. सुसंस्कारी आणि मनमिळाऊ. खूप जीव होता तिचा माझ्यावर. पण माझा जीव अडकला होता राजमध्ये. राजेश, ज्याला मी लाडाने राज म्हणायचो. माझा क्लासमेट, माझा कलीग, गोरापान, घाऱ्या डोळ्यांचा, तजेलदार चेहरा, तरतरीत नाक, किंचित गुलाबी ओठ आणि गोऱ्या पान रंगावर उठून दिसणारी ट्रिम केलेली काळीभोर दाढी. त्याचं कसलेलं पण प्रमाणबद्ध शरीर त्याच्या देखण्या पर्सनॅलिटीला आणखी खुलवत होतं. सुरुवातीपासूनच मला त्याचं आकर्षण होतं. मेरे सपनों का राजकुमार, पहिलं प्रेम, माझा पहिला क्रश. पण हे कधी त्याला सांगायची हिंमत नाही झाली माझी. रात्री स्वप्नात अनेक वेळा त्याच्यासोबत माझी रात्र रंगीन होत असे. पण माझ्या भावना मी कधी त्याच्यासमोर व्यक्त करू शकलो नव्हतो. कारण त्याची आवड माझ्यापेक्षा खूप वेगळी होती. मी बायसेक्स्युअल तर तो स्ट्रेट होता. कदाचित माझ्या नशिबात तो नसेलही. पण एक गोष्ट मात्र चांगली, की निदान सतत तो माझ्या सहवासात तरी होता. त्याच्यासाठी झुरत शेवटी माझं लग्न झालं माधवीसोबत. मला ते करावं लागलं. कारण या समाजात आपल्या भावनांना काही किंमत नसते. अजूनही समलैंगिकतेकडे अत्यंत किळसवाण्या आणि घृणास्पद नजरेने पाहतात लोक. आणि शेवटी समाजात राहायचं म्हणल्यावर आपल्याला या समाजाच्या चौकटीबाहेर सहजासहजी जाताही येत नाही.
आणि जो गेला त्याला मग आयुष्यभर वाळीत टाकलेलं जीनं स्वीकारावं लागतं. तिरस्कार, अपमान, टोमणे, लोकनिंदा, कुत्सित नजरा हे सगळं मला परवडणार नव्हतं. त्यापेक्षा दुसरा सेफ पर्याय म्हणून मी लग्न केलं. आणि तसंही माधवीला नकार देण्यासाठी माझ्याकडे कोणतंच कारण नव्हतं. म्हणून माझ्या मनाच्या समलिंगी पाखराला पिंजऱ्यात बंद करून शेवटी मी माधवीशी लग्न केलं. लग्नानंतरच्या पहिल्याच रात्री माधवीने माझ्यावर भुरळ घातली. तिच्या मादक स्पर्शांना भुलून मी स्वतःला तिच्या अधीन करून टाकलं. स्त्री सुखाचा आजवर मला काहीच अनुभव नव्हता. त्या बाबतीत मी पूर्णपणे अनभिज्ञ होतो. पण माधवी स्वतः पुढाकार घेत आमच्यातला दुरावा मिटवत होती. तिचा तो अधिकारही होता. एक एक करून आमच्यातल्या वस्त्रांचा आडसूर दूर होत होता. माधवीच्या आदा एक एक तान छेडत होत्या. रात बंजर सी है, काले खंजर सी है, तेरे सीने की लो मेरे अंदर भी है, तू हवा दे इसे तो मेरा तन जले, जला दे रे संग जला दे रे, मोहे अंग लगा दे रे, मैं तो तेरी जोगनिया तू जोग लगा दे रे, अंग लगा दे रे मोहे रंग लगा दे रे, मैं तो तेरी जोगनिया तू जोग लगा दे रे. माधवीच्या आदा माझं अवघडलेपण हळूहळू दूर करत गेल्या आणि मी तिच्याशी एकरूप झालो. एक पूर्ण पुरुष असल्याचं वेगळंच सुख माधवीनं मला दिलं. जणू स्वतःची एक वेगळी ओळख मला झाली होती. सगळं तसं ठीकठाक चाललं होतं. पण माझ्या लग्नावेळी 2 महिने परदेशी गेलेला राज पुन्हा परत आला. आणि माझं मन पुन्हा सैरभैर झालं. त्याच्या स्पर्शासाठी तळमळू लागलं. त्याच्या प्रेमाच्या आठवणी पुन्हा मनात पिंगा घालू लागल्या. त्याच्या सोबतीत दिवस जसे जसे पुढे सरकत होते तसं तसं पिंजऱ्यात बंद असलेलं माझं समलिंगी पाखरू पुन्हा फडफड करू लागलं होतं. माणसाचा स्वभाव विचित्र असतो आणि त्यात जर गोष्ट प्रेमाची असेल तर तो आणखी चंचल होतो. माधवीचं माझ्या आयुष्यात येणं माझ्यासाठी अगदी शुभशकुनी ठरलं होतं. सगळ्या गोष्टी माझ्या मनाप्रमाणे घडत होत्या. आणि त्यात आणखी एक गोष्टीची भर पडली. ती म्हणजे परत आल्यानंतर राजमध्ये खूप बदल झाला होता. त्याच्या नजरेत मला माझ्यासाठी मैत्रीपलीकडे आणखीही काही दिसू लागलं होतं. आणि त्याच्या सहज येणाऱ्या स्पर्शातून ते मला जाणवतही होतं. मला तर काय करू आणि काय नको असं झालं होतं. पण कुठेतरी मनात धाकधूकही वाटत होती की हे माझ्याच मनाचे खेळ तर नव्हेत, या माझ्या कवी कल्पना तर नव्हेत. पण त्याचं वागणं मला मात्र वेड लावत होतं. काहीही असो, आता मलाच पुढाकार घ्यावा लागणार होता. मला जे हवं होतं ते माझ्या समोर होतं आणि ऑफिसच्या लोणावळा ट्रिपमध्ये मी ते मिळवलं. ऑफिसची ट्रिप, आम्हा दोघांना एकत्र मिळालेली रूम, एकाच बेडवर झोपलेलो आम्ही दोघे, हलकासा होणारा नशेचा अंमल आणि गोठवणाऱ्या थंडीत आम्ही एकमेकांना दिलेली शरीराची ऊब, सगळं आधी स्वप्नवत झालं होतं. त्या पावसाळलेल्या ओल्या थंडगार रात्री आमच्यातली सगळी अंतरे मिटली आणि दोघांची तप्त नग्न शरीरे एकरूप झाली. त्या स्वर्गीय अनुभवात माझ्या काळजाच्या तारा छेडल्या जात होत्या. राम रतन धन लगन मगन मन, तन मोरा चंदन रे, उजली कोरी प्रीत पे आ सतरंग लगा दे रे, जोग लगा दे रे, प्रीत का रोग लगा दे रे, मैं तो तेरी जोगनिया तू जोग लगा दे रे, अंग लगा दे रे मोहे रंग लगा दे रे. राज परदेशातील जीवनशैलीमुळे प्रभावित झाला होता. त्याच्या विचारात, वागण्यात कमालीचा बदल झाला होता. होमोसेक्शुअल रिलेशनशिप ही त्यातलीच एक गोष्ट. जरी हा त्याच्यासाठी फक्त एक अनुभव होता, मात्र माझ्यासाठी खूप काही होतं ते. ज्या प्रेमाचा अंकुर खूप महिन्याआधी मी स्वतःच्या हाताने खुडून टाकला होता, त्याला आठवडाभरातच नवीन पालवी फुटली होती. आणि त्या रात्रीच्या जवळीकीनंतर तर त्याचं रूपांतर सुंदर अशा प्रेमवेलीत झालं होतं. त्या रात्रीनंतर आमचं नातं छान बहरलं. जुनी मैत्री आणखी घट्ट झाली. अगदी वरचेवर राजरोसपणे राजच्या फ्लॅटवर आम्ही एकमेकांत रीते होऊ लागलो. राजसाठी जरी हा फक्त फन एक्सपेरिमेंट असला तरी त्याला माझ्याकडून या सुखाची सवय किंवा चटक लागेल याचीही मी खबरदारी घेत होतो. कारण एकदा त्याला माझी सवय लागली
की तो माझ्यापासून दूर राहू शकणार नव्हता. माधवीला सुख देताना ज्या पुरुषी सुखाची पूर्णत्वाची अनुभूती मला झाली होती, त्यापेक्षा जास्त राजकडून ते सुख अनुभवताना ती अनुभूती होत होती. प्रेमाची जादूच अशी असते. माधवीवर माझं प्रेम नव्हतं, पण राजवर माझं प्रेम होतं. म्हणून मला ते संबंध, ते सुख जास्त आनंद देत होतं. राजबद्दल दिवसेंदिवस माझं आकर्षण वाढू लागलं होतं. आमचं नातं छान बहरू लागलं होतं. पण माधवी आणि माझं नातं मात्र कोमजू लागलं होतं. तिला वेळ देणं मला जमत नव्हतं, कारण माझा सगळा वेळ मी राजला देऊन टाकला होता. इतकंच काय, तर राजसोबत एकरूप झाल्यावर तिच्याशी ते संबंध ठेवतानाही मला एक प्रकारचा संकोच वाटू लागला होता. तिला स्पर्श करताना मला आता अवघडले पण जाणवत होतं. माझ्यातला हा बदल माझ्यासाठीच अनाकलनीय होता, तर तिच्या बिचारीच्या मनाची फक्त कल्पनाच केलेली बरी. माधवी फार सोशिक आणि गुणी होती. माझ्या अशा वागण्याबद्दल तिने माझ्याजवळ कधीही नाराजी व्यक्त केली नाही, की तिच्या वागण्यातून माझ्याबद्दलचं तिचं प्रेम कधी कमी झालेलं जाणवलं नाही. राजच्याही मनात सततच्या सोबतीमुळे माझ्याबद्दल सेक्स पलीकडे काही भावना निर्माण होऊ लागल्या होत्या. राजबद्दल मी दिवसेंदिवस पजेसिव्ह होत होतो. आठवड्यातले काही दिवस नव्हे, तर मला आता तो पूर्ण वेळ माझ्यासोबत हवा होता. तसंही तो एकटाच राहत होता. मी त्याला माझ्यासोबत माझ्या घरी राहण्याबद्दल सुचूनही बघितलं, पण राजला माझ्या घरात येऊन माझ्या संसारात ढवळाढवळ करायची नव्हती. राजला माधवीबद्दल फार वाईट वाटत होतं. नकळतपणे तिच्या सुखात वाटेकरी झाल्यामुळे, तिच्या संसारात विष कालवल्यामुळे त्याचं मन त्याला खात होतं. याची अनेकदा त्याने कबुली दिली होती. मी फार समजावलं त्याला की त्याची काही चूक नाहीये, आपण एकत्र राहूया. पण माधवी असताना तो माझ्यासोबत राहणं शक्य नव्हतं. तो म्हणाला, मी आनंदाने तुझ्यासोबत राहायला तयार झालो असतो रे, पण माधवी, तिच्या संसारात मला आणखी विष नाही कालवायचं. हां, माधवी नसती तर मात्र. असं बोलून राज निघून गेला. त्यानं माझ्याशी संपर्क जरी तोडला नसला, तरी मात्र त्याचं वागणं बदललं होतं, जे मला मुळीच आवडत नव्हतं. काही दिवसातच आमच्या लग्नाची पहिली ॲनिव्हर्सरी होती. माधवीला घेऊन मी हिल स्टेशनवर गेलेलो. माझी फारशी इच्छा नव्हतीच, पण राजने तिकीट गिफ्ट केली होती. जावंच लागलं. त्या संध्याकाळी त्या निर्जन टेकडीवर आम्ही दोघे सूर्यास्त पाहत होतो. माधवी हातात तिची अत्यंत आवडती मोगऱ्याची फुलं घेऊन तिचं आवडतं गाणं गुणगुणत होती. मैं चाहूँ तुम्हें किसी और को तू चाहे यारा, अब प्यार नहीं होगा हमसे फिर दोबारा, प्यार करूँ मैं यार तुझे इन्ना सारा, एक जन्म है क्या 100 जन्म भी है तुझ पे वारा, हर पल हर दुआ में तुझे याद करते हैं, 100 बार करते हैं, मिले हर जन्म तू ही हमको यही फरियाद करते हैं. त्या अस्ताला जाणाऱ्या सूर्याप्रमाणेच मला माझ्याही स्वप्नांचा, राजसोबतच्या आठवणींचा सूर्यास्त होताना दिसत होता. माझा भक्कास चेहरा पाहून माधवी म्हणाली, तुम्हाला आता मी आवडत नाही ना? मी प्रश्नार्थक नजरेने फक्त तिच्याकडे पाहिलं आणि माझ्याच विचारांत तोंड फिरवून बसलो. तसा आज पहिल्यांदा तिचा बांध फुटला आणि ती हुंदके देऊन देऊन रडू लागली. काय झालंय तुम्हाला? का वागताय असं? माझं काही चुकलंय का? तसं असेल तर मी माफी मागते हो तुमची, पण माझ्याशी असं तुटक वागू नका. मी बायको आहे तुमची आणि माझं खूप प्रेम आहे तुमच्यावर, पण माझं प्रेम नाहीये तुझ्यावर. तुला कळत नाही का? नाही करत तुझ्यावर मी प्रेम. नको आहेस तुम्हाला. मला राज हवाय, तू नाही. माझा संयम सुटला आणि मी माधवीला वाटेल तसं बोललो. माधवीसाठी हा धक्का अनपेक्षित होता. तिने फार तर दुसरी कोणी स्त्री असेल यांच्या आयुष्यात असा विचार केला असेल, पण माझं समलैंगिक असणं जेव्हा तिच्या समोर आलं, तेव्हा तिला विलक्षण धक्का बसला आणि ती एकदम सुन्न झाली. पाठमोऱ्या माधवीला पाहून माझ्या मनात अनेक विचार सुरू झाले. याच माधवीमुळे माझ्यापासून माझं प्रेम दुरावलं होतं. हीच राज आणि माझ्यामधला अडथळा बनून उभी राहिली होती. माधवीमुळेच आम्ही एकत्र राहू शकत नव्हतो. राज तर अजूनही तयार होईल, पण माधवी नसेल तर. खरंच माधवी नसेल तर. माधवीच नसेल तर सगळे प्रश्न आपोआपच सुटणार होते. फक्त माधवी नसेल तर. माधवी नसेल तर. सूर्यास्तावेळचे ते गढूळ धुसर वातावरण माझ्या मनावर एक विक्षिप्त प्रभाव पाडत होते. जणू माझी विवेकबुद्धी मी हरवत चाललो होतो.
मला फक्त राज दिसत होता. माणसाचं मन खूप विषारी असतं, त्याचा दंश खूप जहरी असतो. त्याचं विष एकदा का माणसात भिनलं की आयुष्याची राख रांगोळी होते. रागाच्या भरात केलेलं कृत्य पुढे आयुष्यभर पश्चाताप करायला लावतं. माझंही तसंच झालं. अचानक माधवीकडे पाहता पाहता माझा तिच्याबद्दलचा तिरस्कार उफाळून आला आणि पुढच्या क्षणी मी कसलाही विचार न करता तिला धक्का दिला. अविचाराचा एक क्षण, फक्त एकच क्षण, संपूर्ण आयुष्याची माती करू शकतो. धक्का दिल्यावरची माधवीची ती आर्त किंकाळी अजूनही कानात घुमते माझ्या. त्या किंकाळीच्या तीव्र आवाजानेच माझं भ्रमित झालेलं मन ताळ्यावर आलं. पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. स्वतःच्या विचारांच्या धुंदीत माझ्या हातून फार मोठा गुन्हा नव्हे, पाप घडलं होतं. माधवीचा मी बळी घेतला होता. स्वतःच्या हातांनी तिला दरीतून खाली ढकललं होतं. अजूनही प्रत्येक रात्री डोळे मिटताच रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या माधवीचा चेहरा माझ्या नजरेसमोर येतो. पण आता केवळ पश्चातापाशिवाय हातात काहीही उरलेलं नाहीये. माझ्या एका मूर्खपणामुळं सगळं संपलं होतं. माधवी असताना जे घर भरलेलं वाटायचं, त्याच घराचं रिकामेपण आता मला खायला उठतं. कुणाचाही आधार उरला नाही. एकटेपणाचं दुःख याआधी कधीही इतकं जास्त वेदनादायक वाटलं नव्हतं. नाही म्हणायला फक्त एक आधार होता मला, राज. पण आता तोही नाहीये. कालच तो अपघात झाला. त्याला आईस्क्रीमची ॲलर्जी होती. तरीही काल तो आईस्क्रीम पार्लरमध्ये गेला. तिथे तो जवळपास तासभर आईस्क्रीम खात होता, अगदी वेड्यासारखा. आणि त्यानंतर तो कोसळून खाली पडला. आईस्क्रीम पार्लरच्या CCTVमध्ये कळालं की राज खूप घाईघाईमध्ये आईस्क्रीम खात होता आणि सतत समोरच्या काचेकडे पाहत होता. जणू त्या काचेच्या आतून कुणीतरी त्याच्याकडे नजर रोखून पाहत होतं. संमोहित झाल्यासारखं, आधाशासारखं तो आईस्क्रीम खात होता. जणू कुणीतरी ते जाणीवपूर्वक त्याला खायला भाग पाडत होतं. राजच्या चेहऱ्यावर भीतीचं जाळं पसरलं होतं. तो घामाघूम झाला होता, पण तरीही त्याचं आईस्क्रीम खाणं बंद झालं नव्हतं. आजूबाजूचे लोकही त्याच्याकडे चमत्कारिक नजरेने पाहत होते. आणि अशातच त्याला जोराचा ठसका लागला आणि पाहता पाहता तो खाली कोसळला. आईस्क्रीम पार्लरवाला आम्हा दोघांच्या ओळखीचा असल्याने त्याने मला बोलावून घेतलं. राजची अवस्था बघून मला तर काहीच सुचेनासं झालं होतं. त्याच्या घाबरलेल्या, भीतीने गोठलेल्या चेहऱ्याचं गूढ काही समजत नव्हतं. कसंबसं सर्वांनी मिळून त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं. राज कोमात गेला. त्याचा तो शांत, निश्चल देह अगदी निपचित पडला होता. पण त्याच्या चेहऱ्यावरचं ते भीतीचं सावट, ती भेदरलेली नजर खूप काही सांगून जात होती. अजूनही ती नजर आठवून माझ्या अंगावर शहारे येत आहेत. शेवटपर्यंत त्याची ती नजर त्या काचेवर खिळून होती. काय दिसलं असेल त्याला नक्की? असं नक्की काय होतं त्या काचेमध्ये? हॉस्पिटलची औपचारिकता आटपून त्याच्या घरी गेलो. त्याच्या बेडरूममध्ये त्याच्या आठवणींना कुरवाळू लागलो. त्याचे ते सुंदर सुंदर फोटो डोळे भरून पाहत होतो. तो सुंदर चेहरा, त्याचा तो मखमली स्पर्श, त्याच्या श्वासांतला तो मादक गंध मला पुन्हा कधीही अनुभवता येणार नव्हता. एका पाठोपाठ एक माधवी आणि राज, दोघांच्या विरहाने मी पुरता खचून गेलो होतो. नकळतपणे, अगदी चुकून का होईना, पण मनाच्या असंतुलित अवस्थेत ज्या राजसाठी मी माधवीचं आयुष्य हिरावून घेतलं होतं, तोच राज आता नियतीने माझ्यापासून लांब नेला होता. होत्याचं नव्हतं झालं होतं. सगळं संपून गेलं होतं. आता फक्त आठवणी सोबत होत्या. आणि सोबत होती तो कधीतरी तो कोमातून बाहेर येईल ही फुटकळ आशा. त्याच्या आठवणीत माझं हृदय आक्रोश करू लागलं. ख्वाबों से ज्यादा आंसुओं से दोस्ती कर बैठे, जीने की ख्वाहिश में लम्हा लम्हा मर बैठे. तू ऐसे जुदा हुआ, मैं रात तू सुबह हुआ. तुझ पे मैं मरता हूँ, तुझ पे मैं मरता रहा, तुझे याद मैं करता रहा. रुला के गया इश्क तेरा, भुला के गया इश्क तेरा. माने नहीं दिल ये मेरा, कैसे चूप मैं कराऊं वे. हताश होऊन मी तिथेच खाली बसलो. तेवढ्यात माझं लक्ष टेबलावरील राजच्या डायरीकडे गेलं. कुतूहलाने मी ती वाचायला घेतली आणि वाचता वाचता माझ्या पायाखालची जमीनच सरकली. कारण परवाच्या पानावर त्याने 2च ओळी लिहिल्या होत्या.
आज मला आरशात माधवी दिसली. आरशातून ती मला बोलावत होती. त्या ओळी वाचल्या आणि माझ्या अंगावर सरसरून काटा आला. त्यावेळी त्याच्या मनाची भयानक अवस्था झाली असेल याची कल्पना आली. अचानक एक थंडगार झुळूक अंगावरून गेली आणि भीतीने माझे हातपाय थंड पडले. मोगऱ्याच्या सुगंधाने खोली दरवळू लागली. भीतीने माझा चेहरा पांढरा फट पडला होता आणि त्याच क्षणी जीवाच्या आकंताने मी तिथून पळ काढला. घरी आलो आणि सगळ्यात आधी घर आतून नीट लॉक करून घेतलं. जे जाणवलं होतं ते अविश्वसनीय होतं. स्वतःच्याच बुद्धीला न पटणार होतं. कदाचित भास वगैरे नाही, पण ती अनुभूती, ती जाणीव, ती चाहूल, क्षण मात्र ते सगळं पुन्हा आठवलं आणि अंगावर सरसरून काटा आला. ती पुन्हा आली असेल. खरंच या विचारानेच माझ्या हातापायातलं अवसान गळालं. स्वतःच्या चुकीची, अपराधीपणाची चित्रफीत पुन्हा एकदा डोळ्यासमोर नाचू लागली. हळूहळू सर्व आवाज लुप्त होऊ लागले आणि सोबतीला उरली फक्त शांतता, जीवघेणी शांतता. हळूहळू खोलीतलं तापमान कमी कमी होऊ लागलं. अचानक त्या शांततेत मोगऱ्याचा दरवळ पसरला. माझी तर बोबडीच वळली. माधवी, मी चुकलो ग, मला माफ कर प्लीज. माझा खरंच तसा काहीही उद्देश नव्हता. विचारांच्या नादात माझ्या हातून नकळतपणे ही चूक घडली ग. तुझ्यामुळे घराला घर पण होतं, माझ्या या संसाराला अर्थ होता. पण त्या क्षणी मला नेमकं काय झालं काही कळलंच नाही ग. आणि मी त्याच वेड्याच्या भरात हे पाप करून बसलो. मला माफ कर माधवी, प्लीज माफ कर. माझं मलाच कळत नव्हतं आता काय करू न कुठे जाऊ. हळूहळू सभोवतालचा अंधार गडद होऊ लागला. डोळ्यासमोर काळी वर्तुळं नाचू लागली आणि त्या काळ्या अंधारातून एक आकृती आकार घेऊ लागली. माधवीच होती ती. तोच सुंदर चेहरा, तेच बोलके डोळे, पण क्षणाक्षणाला त्यातले भाव बदलत होते. अचानक त्या सुंदर चेहऱ्याच्या जागी रक्ताळलेला चेहरा दिसत होता, तर दुसऱ्याच क्षणी पुन्हा हसरी माधवी दिसत होती. भासांचे हे खेळ आता सहन होत नव्हते. मी पुन्हा तिची माफी मागत होतो. तेवढ्यात माधवीची ती आकृती बोलू लागली. तुम्ही माफी नका मागू आणि मनात कसलीही भीती नका ठेवू. माझा तुमच्यावर कसलाही राग नाहीये. मी खरं प्रेम केलं होतं तुमच्यावर, त्यामुळे तुमच्या हातून मला मरण आलं. याचं मला जराही वाईट नाही वाटलं. पण त्याला कारणीभूत तुमचा तो मित्र झाला याची मला चीड आली. तो तर परकाच होता, पण माझ्या काळजावर घाव तर तुम्ही घातला होता. लग्नाची बायको होते मी तुमची, पण माझा अधिकार तुम्ही त्या राजला दिलात. त्याला तर मी सोडणारच नव्हते, म्हणून मी परवा त्याच्यासमोर आकार धारण केला आणि काल हेतुपूर्वक त्याला आईस्क्रीम खायला भाग पाडलं. तो जवळजवळ संपलाच होता, पण तेवढ्यात तुम्ही तिथे आलात. तुमच्या डोळ्यात त्याच्याबद्दल असणारी काळजी, प्रेम, कळकळ आणि जे आपलेपण दिसलं ते इतक्या महिन्यात मला कधीही माझ्यासाठी दिसलं नव्हतं. त्याच्यासाठी कासावीस झालेले तुम्ही माझ्यासाठी कधीच असे व्याकुळ झालेले दिसला नाहीत. जे प्रेम, ज्या भावना मला तुमच्याबद्दल वाटत होत्या, त्याच भावना, तेच प्रेम तुमच्या नजरेत राजसाठी पाहिलं मी आणि माझा विचार बदलला. प्रेमाची किंमत चांगली जाणते मी. तुमचं प्रेम तुमच्याकडून हिरावून घेऊन तुम्हाला आयुष्यभराचं दुःख मी कधीच देऊ शकत नाही. माझं मनापासून प्रेम आहे तुमच्यावर. तुम्हाला मी कधीच दुःखात पाहू शकत नाही. शेवटी तुमचं सुख महत्त्वाचं आहे माझ्यासाठी. एकदा शेवटचं तुम्हाला डोळे भरून पाहायचं होतं. पाहिलं. आता मी मुक्त होईन. मी जाताच राजवरची माझी मोहिनी संपून जाईल आणि तो कोमातून बाहेर येईल. तुमचं प्रेम पुन्हा तुम्हाला मिळेल आणि क्षणाचंच का होईना, पण माझ्या वाट्याला तुमचं प्रेम आलं. माझ्यासाठी तेवढंच पुरेसं आहे. पण तुमचे पुढील सगळे जन्म मात्र माझ्यासाठीच असतील हे लक्षात असू द्या. हळूहळू त्या काळ्या वर्तुळात माधवीचा आकार धुसर होऊ लागला आणि माधवीचा आवाज कानात घुमू लागला. माधवीचं गाणं ऐकू येऊ लागलं. कह दिया सब कुछ पर कुछ तो बाकी है, मुझको तो तेरी एक नजर ही काफी है. जिसमें है तू राजी उसमें ही मैं राजी, जिसमें है तू राजी उसमें ही मैं राजी. मैं देखूं तुम्हें
किसी और को तू देके यारा, अब प्यार नहीं होगा हमसे फिर दोबारा, अब प्यार नहीं होगा हमसे फिर दोबारा. हळूहळू माझ्या डोळ्यासमोरचा अंधार कमी होऊ लागला. काही वर्तुळे विरळ होत गेली आणि मी भानावर आलो. आजूबाजूला नजर फिरवली, पण सगळं वातावरण जणू मोकळं झालं होतं. हवेतला ताण नाहीसा झाला होता. खोलीत जे अवघडले पण भरून राहिलं होतं ते नाहीसं झालं होतं. माधवीच्या अस्तित्वाची कोणतीही चाहूल जाणवत नव्हती. आपल्या अस्तित्वाच्या सगळ्या खानाखुणा घेऊन माधवी गेली होती. माधवी गेली, पण जाता जाता माझे डोळे उघडून गेली. प्रेमाची खरी परिभाषा शिकवून गेली. स्वतःच्या स्वार्थापेक्षा समोरच्याच्या सुखात आपलं सुख कसं शोधावं हे शिकवून गेली. माझ्यासमोर निस्वार्थ प्रेमाचा आदर्श ठेवून गेली. माधवी तर गेली, पण तिचं प्रेम आणि माझ्या अपराधीपणाचं ओझं आता आयुष्यभर माझ्या सोबत राहील. किती बरं झालं असतं जर आपल्याला भूतकाळात मागे जाता आलं असतं. सगळं काही ठीक करता आलं असतं. माझ्या आंधळ्या प्रेमाच्या नादात मी माधवीचं माझ्यावरचं खरं प्रेम पाहूच नाही शकलो. तिचा हक्क तिला देऊ नाही शकलो. आणि स्वतःच्या वेडसरपणात म्हणा किंवा मनाच्या त्या विक्षिप्त अवस्थेत म्हणा, तिला भयानक मृत्यूच्या दाढेत लोटायला कारणीभूतही मीच ठरलो. पण माधवी, ती मात्र प्रेमाचं आजवर न पाहिलेले स्वरूप मला दाखवून गेली. आयुष्यातली खूप मोठी शिकवण देऊन गेली. आज माधवीचं गाणं तिच्यासाठी गुणगुणावं वाटतंय. हर पल हर दुआ में तुझे याद करते हैं, सौ सौ बार करते हैं, मिले हर जन्म तू ही हमको यही फरियाद करते हैं. मित्रांनो, आज पुरतं एवढंच. तुम्हाला जर काही गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा. तुमच्यापैकी बरेचसे जण व्हिडिओ लाईक न करताच पळून जातात, पण हा जर व्हिडिओ तुम्ही लाईक केला तर मला जरा बरं वाटेल आणि असेच भारी भारी व्हिडिओ बनवायची माझ्यात एनर्जी येईल. त्यामुळे नक्की लाईक करा. आणि अजूनही कोणी या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका. आणि बाजूची घंटी ती मात्र दाबायला विसरू नका. देवाची घंटी आहे ती. चला तर मग पुन्हा भेटूया अशीच एक आगळी वेगळी गोष्ट घेऊन पुढच्या भागात.